याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे। कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले, मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो, तुम्ही पुन्हा या। परंतु तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता। जेव्हा विचारांचे फारकत होते, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूठमाती दिली जाते त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो। त्यामुळे मलाही निरोप दिला, दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता, आम्ही सगळेच येतो। अख्खी शिवसेना येते, पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती। 50 लोक माझ्या सोबत होते। त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे, सत्यता आहे, आणखी खूप काय काय आहे, पण आता मी ते बोलू इच्छित नाही। नगरसेवकांनी नवी मुंबईच्या अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐका, तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे। आता नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले, संजीव नाईकना भेटले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील। शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी। ही निवडणूक काही एका मतदारसंघाची नाही आहे, ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे, या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे। त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच, इच्छा असते, परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात। हे आजवरचा आमचा अनुभव। जे आतापर्यंत विरोधात होते ते आता तुमच्या सोबत आहेत। नाशिकची निवडणूक किती सोपी वाटते, दिंडोरीची निवडणूक किती सोपी वाटते? कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका। आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहे आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची इच्छा असते, भावना असते। परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत, एक दिलाने काम करणार। आमच्याकडे एका मतदारसंघात 2-2 उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही। गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत। त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं नाही। कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय का? काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत। आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही। निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं। आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत, फेसबुक लाईव्ह करत नाहीत। त्यामुळे आमचं काम चालू असतं। त्यामुळे आमचे कार्यकर्ते काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला। समोरून येत होती त्यावेळेस त्या ठिकाणी मशाल पेटवून दिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का दिवसाच्या शिवाय? शिव्या शाप आणि दिवसने एवढंच काम आहे, टोमण्याशिवाय काम आहे का काय? अरे ते आम्ही काम करतोय, आम्ही काम करणारे लोक आहेत, आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत नाही। तुम्हाला एकच सांगतो, त्यांना आता काम उरलेलं नाही। आता या निवडणुकीनंतर तर काहीच होणार नाही। त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या दिवसने याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं। ते अजून सरकार बदलले, सत्ता बदलले, हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही, मानायला तयार नाही, त्यांच्या पचनी पडत नाही। त्यामुळे त्याला काय करणार आम्ही?